हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता वाजले दुपारचे 12 आणि माझे जवळपास सगळेच कामं झालेले आहेत. फक्त दुपारचा स्वयंपाक करायचा बाकी आहे. बाळ पण झोपले होते, लवकरच उठले होते ते आज. त्यामुळे मग आहे ना त्यांचं खाणं पिणं झालं, आंघोळ वगैरे झाली आणि मग त्यानंतर आहे ना ते झोपले होते. तर शर्विल उठलाय, शौर्य उठतोय अजून. तर आता दुपारी जेवण वगैरे बनवायचं आहे. बघू आता काय, आईंना विचारते काय बनवायचं आहे, तसं बनवते. आणि आज आहे ना आम्हाला चिवडा बनवायचा आहे. बरेच दिवस झाले ना भाजके पोहे आणून ठेवले होते घरात. तर म्हटलं मग चिवडा बनवेल, पण त्याचा काही मुहूर्त लागलाच नाही. तर म्हटलं बघू, आज सगळं आवरले लवकर, तर मग ते पण बनवून घेते. आधी दुकानात जावं लागेल आणि तिथून मग मी आहे ना हे घेऊन येते, मसाला घेऊन यायचा, चिवडा मसाला घेऊन यायचा. तो भेटला तर ठीकच आहे, नाहीतर मग बघू काय करता येईल. तर तो चिवडा मसाला आधी घेऊन येते आणि मग तुमच्यासोबत बोलते. आता जाते मी दुकानात, जाते. इथे सोसायटीच्या गेटवरच आहे. ह्या साहेबाला काय थांबायचंच नाही, म्हटलं एकटी जाऊन येईल, पण लगेच मागं लागलं. सगळ्यांना हाय कर, हाय कर बाबू, हाय करा. तर आता जाते दुकानात. तर आता आम्ही दोघं जण पण निघालोय, दुकानात जाऊन येते. ह्या साहेबांना काय घरात थांबायचं नव्हतं. कुठे चालला तू? कुठे चाललाय? कुठे चाललाय? बाय कर. खाली आलं की पहिले झोक्याकडे लक्ष द्यायचं. तर आता जाते, बघू दुकान उघडे आहे की नाही ते पण पाहावं लागेल. इतक्या उन्हात बाहेर आले, पण ज्यासाठी आले होते तेच भेटलं नाही, चिवडा मसालाच भेटला नाही. मग बाकीचंच काय काय घेऊन चालले, आईस्क्रीम वगैरे घेतले. आणि शरू तू काय घेतलंय बघू? काय खाऊ, कुठे तुझा खाऊ, कुठे दाखव. आणि शरूनी बघा काय घेतलं. शरू दाखव काय घेतले मम्मा तू. चॉका दाखव, तुझं चॉका दाखव सगळ्यांना. कुठे तुझं चॉका? लॉलीपॉप घेतलं आम्ही खायला. आम्हाला दुसरं काहीच आवडत नाही, फक्त आणि फक्त लॉलीपॉप खायचं आहे. नको तर दुकानात जाऊन आले, पण चिवडा मसाला घ्यायसाठी गेले होते, पण तो काय भेटलाच नाही. मग म्हटलं आता दुपारचं जेवण बनवावं. तर काय बनवाय जेवायला? बोंबील भात. चालते, आई म्हटलं बोंबील भात बनव. तर आता बोंबील भात बनवते आणि दाखवते मग तुम्हाला कसा बनवते ते. काय केलं की इकडे सगळं कट करून घेतले. टोमॅटो, एक गाजर आहे आणि कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. इकडे तांदूळ पण आहेत ना, भिजवून घेतले थोडा वेळ. आणि गरम पाण्यामध्ये बोंबील पण धुवून घेतले. तर आता भात बनवते. मास्क लावून कुठे चालला तू? शरू, ए पिलू.
ना दुपारनंतर काही जास्त शूट करायला भेटलं नाही, कारण घरी पाहुणे वगैरे आले होते. मग ते झालं. त्यानंतर एडिटिंग केली, थोडीशी ब्लॉगची एडिटिंग राहिली होती बऱ्यापैकी, मग ती पण एडिटिंग करून झाली. त्यानंतर मग चहा झाला, सगळं आवरलं. बाळा पण उठले, ते चालले खेळायचं. आणि आत्ता इकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. तर जेवणामध्ये आज म्हटलं जरा वेगळं काहीतरी बनवावं, म्हणून मग मिसळ बनवते. तर त्यासाठी ना इकडे मी तयारी करते. आणि इकडे बघा शर्विल आणि शौर्याचं चाललंय गाडी खेळायचं काम. तर आता मिसळ बनवते. त्यासाठी इकडे एकीकडे बाळांचा भात वगैरे बनवला, दूध तापायला ठेवलं एकीकडे. आणि आता मिसळची तयारी करते. मिसळसाठी मसाला बनवते. तर मग त्यासाठी ना इकडे टोमॅटो, कांदा, थोडंसं खोबरं पण आहे आणि लसूण हे सगळं घेतलं आहे. कोथिंबीर पण आणि आलं पण त्याच्यात ॲड करेल. आणि ते छान बारीक वाटून घेते. आणि बारीक वाटायचं, बारीक वाटल्याने काय होतं ते दाताखाली येत नाही. जर जाडसर जर राहिलं तर मग ते दाताखाली येतं आणि मग ते बरोबर पण नाही लागत. मग त्यासाठी आहे ना हे सगळं मसाला वाटून घेते मी आणि मग मिसळ बनवायला घे. हे ना वाटण बनवलेलं आहे, जे आत्ता बनवलं होतं सगळं. हे त्याचं वाटण आहे, ते मी आता तेलात टाकते. त्यासाठी ना आधी आणि मिसळला छान तरी येण्यासाठी तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा, आणि तरी पण छान येते. त्यानंतर त्यात एक तमालपत्र आणि 2 छोटे दालचिनीचे तुकडे ते टाकते मी. तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा, म्हणजे कसं त्याला तर्री पण छान येते, मसाला पण छान शिजला जातो. टाकून घेतो थोडंसं चिकनचा मसाला. मिसळला छान तरी येण्यासाठी आहे ना कढीपत्त्यात गरम पाणी टाकायचं, म्हणजे तरी पण छान येते आणि कालून पण छान शिजतं. त्यासाठी ना गरम पाणी टाकते. तर इकडे ना मिसळ तयार झाली. आता त्यावर तर्री बघा, गरम पाणी टाकल्यामुळे ना अशी छान तर्री येते. फक्त आता वरून कोथिंबीर टाकायची राहिली, कोथिंबीर टाकते. आणि इकडे कांदा वगैरे चिरून ठेवला, त्यात पण थोडीशी कोथिंबीर टाकायची होती. तर आत्ता वाजलेत 10:30 आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालं, आवरून पण झालं सगळं, भांडे वगैरे घासून पण झाले ते. आणि इकडे शर्विल आणि शौर्य पण दोघं जण बाहेर खेळतात, ते दोघं पण. तर म्हटलं आता व्हिडिओचा एंड करते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आणि आज मी मिसळ बनवली, ती पण एकदम छान झाली होती. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक छानशी कमेंट पण करा. थँक्यू.